हॅलो स्टुडंट, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आज आपण ह्यूमन बीइंगचा ब्रेन जो आहे त्याचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत। याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपला जो ब्रेन आहे या ब्रेनलाच एन्सेफॅलॉन असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्यूमन बीइंगच्या ब्रेनचा स्टडी याला एन्सेफॅलॉजी असंही म्हटलं जातं। तर हा जो ब्रेन आहे हा कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स किंवा डेव्हलप स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीमधलं। तर या ब्रेनचे मेन 3 पार्ट केले जातात। कोणते 3 पार्ट बघा, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन। या 3 पार्टमध्ये आपला ब्रेन जो आहे तो डिवाइड केला जातो। याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट फोर ब्रेन जो आहे याला प्रोजेन्सेफॅलॉन असंही म्हटलं जातं। मिड ब्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेझेनसेफॅलॉन। मी आधीच म्हटलं एनसेफॅलॉन म्हणजे ब्रेन, ओके। मेझेनसेफॅलॉन, प्रोजेन्सेफॅलॉन, प्रोजेन मीन्स फोर ब्रेन, मेझ मीन्स मिड ब्रेन आणि रुम्बेन्सेफॅलॉन मीन्स हाइंड ब्रेन। सो या 3 पार्टमध्ये आपला ब्रेन डिवाइड होतो। आता याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट फोर ब्रेन प्रोजेन्सेफॅलॉन याचे पुन्हा 3 पार्ट आहेत, रायनेन्सेफॅलॉन, टिलेन्सेफॅलॉन आणि डायन्सेफॅलॉन। रायनेन्सेफॅलॉन याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब येतात। टेलेन्सेफॅलॉनमध्ये आपला सेरेब्रम हा मेन ब्रेनचा पार्ट इन्क्लूड होतो आणि डायन्सेफॅलॉन याच्यामध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस हे 3 पार्ट आपण इथं स्टडी करणार आहोत। नेक्स्ट जो आहे मिड ब्रेन मेझेनसेफॅलॉन याच्यामध्ये क्रुरा सेरेब्री आणि कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हे 2 पार्ट इन्क्लूड होतात। तर हाइंड ब्रेनमध्ये मेटेनसेफॅलॉन आणि मायलेनसेफॅलॉन असे 2 पार्ट आहेत। मेटेनसेफॅलॉनमध्ये सेरेबेलम आणि पॉन्स वरोली आणि मायलिनसेफॅलॉनमध्ये मेडुला ऑब्लांगाटा। तर यावेळी आपण ब्रेनमधले पार्ट स्टडी करणार आहोत। सो सगळ्यात फर्स्ट ऑल्फॅक्टरी लोब याचे डिटेल्स, नेक्स्ट आपण सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉनचे डिटेल्स पाहणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट मिड ब्रेनमध्ये क्रुरा सेरेब्री आणि कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि हाइंड ब्रेन जो आहे याच्यामध्ये सेरेबेलम, पॉन्स वरोली आणि मेडुला ऑब्लांगाटा हे स्ट्रक्चर जे आहेत याचे आपण डिटेल स्टडी करणार आहोत आणि या प्रत्येक स्ट्रक्चरचं फंक्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत। सो सगळ्यात सुरुवातीला पुढे आपण काय काय स्टडी करणार आहोत हे लक्षात यावं यासाठी मी पहिल्यांदा चार्ट ड्रॉ केलेला आहे बोर्डवरती। तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट फोर ब्रेन आणि फोर ब्रेनमधला ऑल्फॅक्टरी लोब जो आहे तो पार्ट आपण स्टडी करतोय। सो याच्यामधले कोणते पार्ट स्टडी करायचे तर सगळ्यात खाली लिहिलेले ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम, त्यानंतर हे डायन्सेफॅलॉनचे इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस, क्रुरा सेरेब्री, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, पॉन्स वरोली, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा या पार्टचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपण पाहणार आहोत। सो सगळ्यात फर्स्ट ऑल्फॅक्टरी लोब। सो बघा, सो नेक्स्ट आपण ब्रेनचे जे पार्ट आपण आत्ताच पाहिले चार्टमध्ये तर ते पार्ट आपण डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत। सो सगळ्यात फर्स्ट ह्यूमन ब्रेन, also called as encephalon। ह्यूमन ब्रेनलाच एन्सेफॅलॉन असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्यूमन ब्रेनचा जो स्टडी आहे याला एन्सेफॅलॉजी, लॉगस मीन्स टू स्टडी हे तुम्हाला माहिती आहे। आणि याच्यामध्ये बघा एन्सेफॅलॉन म्हणजे ब्रेन, एन्सेफॅलॉन म्हणजे ब्रेन आणि लॉगस मीन्स स्टडी। सो ब्रेनचा जो स्टडी आहे याला आपण एन्सेफॅलॉजी असं म्हणतो। सो इट इज स्टडी ऑफ ब्रेन। नेक्स्ट बघा, ह्यूमन ब्रेन डिवायडेड इंटू 3 पार्ट। ह्यूमनचा ब्रेन 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट फोर ब्रेन आपण आत्ताच पाहिलं, त्यानंतर नेक्स्ट आहे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन। या 3 पार्टमध्ये आपला ब्रेन जो आहे तो डिवाइड होतो। सो त्याच्यामधला सगळ्यात फर्स्ट फोर ब्रेन जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत। सो फर्स्ट इज फोर ब्रेन। ओके, सो आपण आत्ता जो फ्लो चार्ट पाहिला त्या फ्लो चार्टमध्ये आपण बघितलं फोर ब्रेन जो आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड होतो। तर त्यातला पहिला पार्ट ऑल्फॅक्टरी लोब
त्यानंतर दुसरा सेरेब्रम आणि तिसरा पार्ट आपण डायन्सेफॅलॉन पाहणार आहोत. तर त्यातला सगळ्यात फर्स्ट पार्ट आपण सुरू करतोय ऑल्फॅक्टरी लोब. सो बघा, फर्स्ट ऑल्फॅक्टरी लोब. सो बघा, ऑल्फॅक्टरी लोब इट इज made up of or it is highly reduced in human brain, highly reduced in human brain. ओके, ऑल्फॅक्टरी लोब हा जो पार्ट आहे ह्युमन ब्रेनमध्ये हा हायली रिड्यूस्ड आहे, म्हणजे खूप छोटं स्ट्रक्चर आहे, बरंच रिड्यूस झालेला पार्ट आहे. सो इट इज हायली रिड्यूस्ड इन ह्युमन ब्रेन. नेक्स्ट इट इज कवर्ड बाय cerebrum from all its side except ventral. ओके, तर बघा, ऑल्फॅक्टरी लोब जो आहे तो सगळ्या बाजूने सेरेब्रमनी कव्हर केलेला आहे, फक्त त्याची व्हेंट्रल साईड सोडली तर. कसं आहे बघा, वरून जर हे सेरेब्रमचं कव्हरिंग असेल तर इथं खालच्या बाजूला या ठिकाणी आपला ऑल्फॅक्टरी लोब प्रेझेंट आहे. सो तो सगळीकडून सेरेब्रमनी कव्हर झालेला आहे. सो बघा थोडक्यात इथे फॉर एक्झाम्पल हा वरचा जर सेरेब्रम असेल, ओके, इकडे ह्युमन बिंग नोज या पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहेत ते प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी ऑल्फॅक्टरी लोब जो आहे तो प्रेझेंट असतो. तर ऑल्फॅक्टरी लोबला सगळीकडून सेरेब्रमनी कव्हर केलेलं आहे, फक्त त्याची खालची व्हेंट्रल साईड जी आहे ती कव्हर नाही आहे. सो वरून सगळीकडून सेरेब्रमनी कव्हर आहे आणि तुमच्या लक्षात येईल नोजच्या साधारण वरच्याच बाजूला हा प्रेझेंट आहे. त्यामुळे याचा मेन फंक्शन आहे सेन्स ऑफ स्मेल, स्मेल डिटेक्ट करणं हे याचं काम असतं. सो तिथे न्यूरॉन जे आहेत नोजच्या एपिथेलियमपासून अराईज होणारे ते या ऑल्फॅक्टरी बल्बला कनेक्ट झालेले असतात. So olfactory lobe it is highly reduced in human being. Next it is covered by cerebrum from all its side except its ventral side. त्याची व्हेंट्रल साईड सोडली तर बाकी सगळ्या बाजूने त्याला सेरेब्रमनी कव्हर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट दिस लोब कन्सिस्ट ऑफ ह्या लोबमध्ये मेन दोन पार्ट येतात. त्यातला फर्स्ट आहे ऑल्फॅक्टरी बल्ब आणि सेकंड आहे ऑल्फॅक्टरी पेडंकल. ओके, सो मेन या दोन पार्टपासून हा बनलेला आहे ऑल्फॅक्टरी बल्ब आणि ऑल्फॅक्टरी पेडंकल. ऑल्फॅक्टरी बल्ब साधारण थोडासा सर्क्युलर पार्ट असणारा सुरुवातीचा आणि त्याच्यापासून ह्या ट्रान्सव्हर्स प्रोसेस सिलेंड्रिकल प्रोसेस ज्या अराईज होतात ह्या प्रोसेसेसना ऑल्फॅक्टरी पेडंकल असं म्हटलं जातं. सो असे ऑल्फॅक्टरी बल्ब जे आहेत ते प्रेझेंट आहे आणि त्यांच्यापासून हा ऑल्फॅक्टरी पेडंकल अराईज झालेला आहे. सो सगळ्यांना ऑल्फॅक्टरी लोब लक्षात आला का बघा. ह्युमन बिईंगचा जो ब्रेन आहे तो आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केला, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. तर फोर ब्रेनचे पुन्हा 3 पार्ट डिटेल पाहणार आहोत. त्यातला पहिला पार्ट होता ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोबमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा खूप रिड्यूस किंवा छोटा पार्ट आहे. सेरेब्रमच्या खाली वरून त्याच्या सगळीकडे सेरेब्रम प्रेझेंट आहे, फक्त त्याची व्हेंट्रल साईड सोडली तर बाकी सगळीकडून त्याला सेरेब्रमचं कव्हरिंग आहे. आणि सगळ्या शेवटी हा 2 पार्टपासून बनलेला आहे. हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं ऑल्फॅक्टरी बल्ब आणि त्यापासून अराईज होणाऱ्या या ज्या सिलेंड्रिकल प्रोसेस यांना म्हटलं जातं ऑल्फॅक्टरी पेडंकल. तर या 2 पार्टपासून हा ऑल्फॅक्टरी लोब जो आहे तो बनलेला आहे आणि याचं फंक्शन नंतर येईलच, तरीसुद्धा ऑल्फॅक्शन मीन्स सेन्स ऑफ स्मेल, स्मेल डिटेक्ट करण्याशी रिलेटेड हा फंक्शन करतो. सो दिस इज अबाउट ऑल्फॅक्टरी लोब. पहिला पार्ट झाला. यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेरेब्रम. सेकंड पार्ट इज सेरेब्रम. सो फोर ब्रेनमधला हा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट आपण पाहिला ऑल्फॅक्टरी लोब. ओके, सेरेब्रम इट इज लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. आपल्या ब्रेनचा सगळ्यात लार्जेस्ट पार्ट आहे. टोटल ब्रेनच्या बराच मोठा एरिया, जवळपास 85% एरिया
ऑक्युपाइड बाय सेरेब्रम. सेरेब्रम जो आहे टोटल ब्रेनच्या 85% एरिया, 85% जो भाग आहे तो सेरेब्रमचा आहे. सो इन शॉर्ट बराच मोठा एरिया, 85%, 100% जर ब्रेन असेल तर 85% एकटा सेरेब्रम असेल, तर रिमेनिंग फक्त किती थोडा भाग राहिला बघा, ते बाकीचे सगळे पार्ट असतात. सो सेरेब्रम हा सगळ्यात लार्जेस्ट पार्ट आहे, याला लार्ज ब्रेन असंही म्हटलं जातं आणि टोटल ब्रेनच्या हा 85% एरिया किंवा व्हॉल्यूम जो आहे तो ऑक्युपाय करतो. सो इट इज मेड अप ऑफ 85% ऑफ टोटल ब्रेन. नेक्स्ट बघा, इट इज डिवायडेड into right and left cerebral hemisphere. ओके, तर हा जर सेरेब्रम असेल तर आपण वरच्या व्ह्यूने, वरून सगळीकडे हा जो वरचा पार्ट प्रेझेंट आहे याला आपण सेरेब्रम म्हणतो. जर वरच्या व्ह्यूने आपण पाहिलं तर याच्यामध्ये बघा, हा सेरेब्रम मेन 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे आणि ह्या दोन्ही पार्टना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं जातं. सो हा एक कीवर्ड महत्त्वाचा लक्षात ठेवा, सेरेब्रल हेमिस्फियर. पहिल्या याच्यामध्ये इट इज लार्जेस्ट पोर्शन ऑफ ब्रेन. टोटल ब्रेनच्या हा 85% एकटा सेरेब्रम असतो आणि हा मेन 2 पार्टमध्ये डिवाइड झाला, राईट आणि लेफ्ट, आणि ह्या दोन्ही पार्टना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, डीप मेडियन फिशर डिवाइड cerebrum into 2 parts. ओके, सेरेब्रमचं हे 2 पार्टमध्ये जे डिवायडेशन झालेले हे कशामुळे, तर इथं मिडल लाईनला एक डीप लॉंग मेडियन फिशर असतो. डीप मेडियन फिशर आहे, तर त्या फिशरमुळे, त्या खाचेमुळे तो जो सेरेब्रम आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये. ओके, सो डिवायडेशन कशामुळे झालं, ड्यू टू डीप, त्यानंतर मेडियन फिशर. डीप मेडियन फिशर आहे ज्याच्यामुळे हे 2 पार्टमध्ये डिवायडेशन झालेले आहे. त्यानंतर हा जो फिशर आहे तो बऱ्यापैकी लॉंग असतो. नेक्स्ट बघा, 2 हेमिस्फियर, 2 hemisphere are interconnected by thick band of nerve fiber, by thick band of nerve fiber called corpus callosum. दोन सेरेब्रल हेमिस्फियर जे झालेले आहेत, एका सेरेब्रमचे जे 2 पार्ट झालेत, 2 पार्ट कशामुळे झाले, तर मध्ये असणाऱ्या मेडियन पोझिशनला असणाऱ्या डीप लॉंग फिशरमुळे हे 2 पार्ट झाले, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. मात्र हे दोन्ही पार्ट जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड असतात आणि यांच्या कनेक्शनसाठी त्या ठिकाणी एक थिक बँड आहे नर्व फायबरचा, ज्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हटलं जातं. तर या कॉर्पस कॅलोझमनी ते 2 राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर एकमेकांना कनेक्ट होतात. सो व्हॉट इज कॉर्पस कॅलोझम हे लक्षात ठेवायचे. राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर म्हणजे काय, ते कशामुळे झालेले. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो सेरेब्रम आहे याचा आउटर पार्ट जो आहे, आउटर सरफेस इज कॉल्ड कॉर्टेक्स आणि इनर डीप रिजन जो आहे, इनर डीप पार्ट जो आहे, इट इज कॉल्ड ॲज मेडुला. ओके, सो कॉर्टेक्स आणि मेडुला हे नेक्स्ट पुन्हा कीवर्ड आले. तर कॉर्टेक्स आणि मेडुला म्हणजे काय, तर या ठिकाणी सेरेब्रम आपण वरच्या व्ह्यूनी पाहिला होता. आता जर आपण लॅटरल साईडने आपण सेरेब्रम पाहिला तर याच्यामध्ये हा जो बाहेरचा जो पार्ट आहे सेरेब्रमचा, आउटर जो रिजन आहे त्याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं आणि आतला हा जो डीप पार्ट आहे या पार्टला मेडुला असं म्हटलं जातं. सो कॉर्टेक्स आणि मेडुला असे त्याचे 2 पार्ट तयार झाले. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सेरेब्रम इट इज लार्ज पार्ट, 85% of total brain divided into right and left cerebral hemisphere. This division take place due to deep median and long fissure.
नेक्स्ट दीज टू सेरेब्रल हेमिस्फिअर आर इंटरकनेक्टेड बाय थिक बँड. दोन्ही हेमिस्फिअर एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत आणि कनेक्ट कशाच्या मदतीनं? बाय थिक बँड ऑफ नर्व फायबर कॉल्ड ॲज कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम या नर्व फायबरच्या थिक बँडने एकमेकांना ते इंटरकनेक्ट झालेले आहेत. नेक्स्ट बघा, आउटर सरफेस सेरेब्रमचा जो बाहेरचा सरफेस आहे त्याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. तर आतला इनर जो पार्ट, डीप जो पार्ट आहे त्याला मेड्युला असं म्हटलं जातं. सो कॉर्टेक्स आणि मेड्युला हे कीवर्ड पुढे लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा. ओके, आता हा जो कॉर्टेक्स आणि मेड्युला आपण पाहिला तेच कंटिन्यू करतोय आपण. कॉर्टेक्स अँड मेड्युला. तर पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा, कॉर्टेक्स हा सेरेब्रमचा आउटर रिजन आहे आणि मेड्युला जो आहे तो डीप इनसाइड रिजन आहे, आतला रिजन आहे, ज्याला आपण मेड्युला असं म्हणतोय. याशिवाय कॉर्टेक्स इट इज कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर. ओके, कॉर्टेक्स जो आहे तो ग्रे मॅटरने कंपोज झालेला आहे. किंवा आपण जर पाहिलं तर कॉर्टेक्स ग्रे ॲपियर होतो आणि ग्रे ॲपियर होण्याचं रिझन काय असतं? तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ सेल बॉडीज असतात. लार्ज नंबर ऑफ सेल बॉडीज ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन, non-medulated fiber or non-medulated axon and dendron. ओके, सो कॉर्टेक्स जो आहे या कॉर्टेक्समध्ये काय काय येतं? तर सगळ्यात फर्स्ट मी सांगितलं की कॉर्टेक्स हा आउटर रिजन आहे. हा आउटर रिजन यालाच ग्रे मॅटर असं सुद्धा म्हटलं जातं. ग्रे मॅटर का म्हणायचं? कारण हा ग्रे ॲपियर होतो, ग्रे दिसतो. आणि ग्रे का दिसतो? तर त्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ सेल बॉडीज, मोठ्या प्रमाणावरती सेल बॉडीज आहेत. कोणाच्या? न्यूरॉनच्या. आपण न्यूरॉन स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. तर त्या ज्या न्यूरॉनच्या सेल बॉडीज आहेत त्या या कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात. शिवाय त्या सेल बॉडीज आहेत म्हणजे त्याचे डेंड्रॉनसुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. आणि सगळ्या शेवटी नॉन मेड्युलेटेड ॲक्झॉन, तो जो फायबर आहे तो फक्त नॉन मेड्युलेटेड जे ॲक्झॉन आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे तो कॉर्टेक्स जो आहे तो ग्रे ॲपियर होतो. नेक्स्ट मेड्युला, इट इज डीप इनसाइड रिजन. इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. ओके, मेड्युला कशापासून बनलेला आहे? तर व्हाईट मॅटरपासून बनलेला आहे. याला व्हाईट मॅटर का म्हणायचं किंवा व्हाईट मॅटरपासून कंपोज झालेला आहे असं का म्हटलं जातं? बिकॉज इट इज मेड अप ऑफ or it consists of large number of medulated nerve fiber. याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ मेड्युलेटेड नर्व फायबर जे आहेत ते प्रेझेंट असतात. किंवा याच्यामध्ये मेनली मायेलिनेटेड, ज्याच्या बाजूला मायेलिन शीथ असेल असे नर्व फायबर प्रेझेंट असतात. हेन्स इट ॲपियर व्हाईट इन कलर. सो दिस इज अबाउट कॉर्टेक्स अँड मेड्युला. सो सेरेब्रमबद्दल जी काही इन्फॉर्मेशन बोर्डवरती मी लिहिलेली आहे त्यातले कीवर्ड काय काय हे तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. लार्जेस्ट हा एक वर्ड महत्त्वाचा. 85% टोटल ब्रेनचा हा 85% आहे. 2 हेमिस्फिअरमध्ये डिवाइड होतो, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. हे डिवायडेशन कशामुळे होतं? तर मीडियन पोझिशनला असणाऱ्या एका डीप लॉंग फिशरमुळे हे 2 पार्टमध्ये डिवायडेशन आहे. त्यानंतर हे दोन्ही हेमिस्फिअर एकमेकांना कनेक्टेड आहेत, एकमेकांपासून सेपरेट नाही आहेत. त्या दोन्ही हेमिस्फिअरने एकमेकांना कनेक्ट केलेलं आहे. आणि कनेक्शन कशाच्या मदतीनं झालं आहे? बाय थिक बँड ऑफ नर्व फायबर. नर्व फायबरचा एक थिक बँड आहे
ज्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हटलं जातं, त्याच्या मदतीनं राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअर एकमेकांना कनेक्टेड असतात. सो इथं कॉर्पस कॅलोझम लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कॉर्टेक्स आणि मेडुला, त्या सेरेब्रमचा जो बाहेरचा रिजन आहे, मी मगाशी ड्रॉ करून दाखवलेला, हा बाहेरचा रिजन म्हणजे कॉर्टेक्स आणि हा जो आतला रिजन आहे त्या रिजनला मेडुला असं म्हटलं जातं. कॉर्टेक्स इज कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर अँड मेडुला इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. नेक्स्ट बघा, कॉर्टेक्स जो आहे याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ सेल बॉडीज प्रेझेंट असतात ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन, म्हणजे बऱ्याच न्यूरॉनच्या सेल बॉडीज, त्यांचे डेंड्रॉन आणि नॉन मेड्युलेटेड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर ॲक्झॉन जे आहेत ते तिथं प्रेझेंट असतात, त्यामुळे ते व्हाईट ॲपियर होतात. तर मेडुला जो आहे नॉन मायड्युलेटेड ॲक्झॉन आणि डेंड्रॉन प्रेझेंट असतात, सो ते ग्रे ॲपियर होतात. आणि मेडुला जो आहे ह्या मेडुलामध्ये लार्ज नंबर ऑफ मेड्युलेटेड नर्व फायबर ते ॲक्झॉन प्रेझेंट असतात, ज्यांच्या बाजूला मायलिन शीथ आहे. आणि अशा ॲक्झॉनमुळे तो जो मेडुला आहे तो व्हाईट कलरचा ॲपियर होतो. सो दिस इज अबाउट दी कॉर्टेक्स आणि मेडुला. त्यानंतर नेक्स्ट आपला जो सेरेब्रम आहे त्याचे मेन 4 लोब तयार होतात आणि ते लोब जे आहेत ते 3 सल्कसमुळे तयार झालेले असतात. तर ते सल्साय आणि लोब जे आहेत ते आपण पुढे पाहतोय. तोपर्यंत बोर्डवरती दिलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट करायची. ओके, सो आता सेरेब्रमबद्दल आपण काही पॉईंट स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिस सेरेब्रम is divided into 4 lobes due to 3 deep sulci किंवा सल्काय असंही म्हटलं जातं. तर बघा, सेरेब्रम जो आहे, सेरेब्रम हा लार्ज पार्ट आपण स्टडी करतोय ब्रेनचा. तर या लार्ज पार्टला मेन 4 लोब्समध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि हे 4 लोब्स कशामुळे झालेले आहेत, तर 3 डीप सल्सायमुळे. 3 डीप सल्साय म्हणजे खाचा असं समजूया, ग्रूज आहे की ज्यांच्यामुळे सेरेब्रमचे 4 लोब जे आहेत ते तयार होतात. आता हे जे 4 लोब्स आहेत, तर बुकमध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे आणि त्या डायग्रॅमला लेबल करायला सांगितलेलं आहे. तर ती जी डायग्रॅम आहे त्या डायग्रॅममधले जर लेबल तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला हे 4 लोब्ससुद्धा लक्षात येतील. तर त्या डायग्रॅममध्ये सुरुवातीचा जो येलो कलरचा पार्ट दिलेला आहे, इथे कलर दिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि या पार्टला फ्रंटल लोब असं म्हटलं जातं. ओके, फ्रंटल नंतर नेक्स्ट जो दिलेला आहे पिंक कलरचा पार्ट त्याला परायटल लोब, हा जो आहे तो परायटल लोब. त्यानंतरचा खालचा जो आहे ऑक्सिपेटल लोब, आय थिंक ब्ल्यू कलरमध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतरचा नेक्स्ट ग्रीन जो आहे इकडचा, याला टेम्पोरल लोब, या पार्टला टेम्पोरल लोब असं म्हटलेलं आहे. ओके, सो यावेळी आपला जो सेरेब्रम आहे हा सेरेब्रम 4 लोबमध्ये डिवाइड झालेला आहे. सो 4 लोबचे मी तुम्हाला नेम सांगितले, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपेटल लोब आणि टेम्पोरल लोब. सो आपल्या ब्रेनमध्ये सेरेब्रम बऱ्यापैकी मोठा एरिया ऑक्युपाय करतो. तर यातला सुरुवातीचा इथला जो पार्ट आहे तो फ्रंटल लोबचा, त्याच्या पाठीमागे इथे परायटल लोब, त्यानंतर खाली ऑक्सिपेटल लोब आणि इथे वरती कानांच्या या बाजूला टेम्पोरल लोब जो आहे तो प्रेझेंट असतो. सो हे 4 लोबचे नेम जे आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता हे 4 लोब तयार कशामुळे झाले, तर इथं असणाऱ्या सल्सायमुळे. 3 डीप सल्साय जे आहेत ते या ठिकाणी प्रेझेंट असतात. मग आपल्याला सल्सायचं नेम आणि त्याच्यामुळे कोणता आणि कोणता लोब सेपरेट होतो हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी बुकमध्ये जी डायग्रॅम दिलेली आहे तिला पहिल्यांदा सगळ्यांनी लेबल करा. मी तुम्हाला नेम सांगितलं, सुरुवातीचा हा येलो पार्ट आहे त्याला फ्रंटल लोब, त्यानंतर आय थिंक पिंक कलरचा पार्ट परायटल लोब, त्यानंतर असा जांभळा पार्ट आहे ऑक्सिपेटल आणि ग्रीन कलरचा पार्ट जो आहे तो टेम्पोरल लोब. असे सगळ्यांनी नेम देऊन घ्या. त्यानंतर सल्साय तुमच्या लक्षात येतील. तर बघा, 3 डीप सल्साय तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे सेंटर सल्कस, त्यानंतर दुसरी परायटो ऑक्सिपेटल, ओके, आणि तिसरी जे सल्कस प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं लॅटरल
sulcus, or it is also called as Sylvian sulcus. सो या 3 सल्कस किंवा ग्रूव्ज आहेत, खाचा आहेत की ज्याच्यामुळे सेरेब्रम जो आहे तो या 4 लोबमध्ये डिवाइड झालेला आहे. तर पहिला सांगितलं सेंटर सल्कस, दुसरा परायटो ऑक्सिपिटल सल्कस, तिसरा लॅटरल सल्कस किंवा सिल्व्हियन सल्कस असंही त्याला म्हटलं जातं. तर हे 3 ग्रूव्ज आहेत ज्याच्यामुळे सेरेब्रमचे हे 4 लोब तयार झालेले आहेत. आता कोणता सल्कस कुठे आहे आणि त्याच्यामुळे कोणाचं आणि कोणाचं सेपरेशन झालं आहे हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट सेंटर सल्कस. सेंट्रल sulcus demarcate, okay, center sulcus it demarcate frontal lobe and parietal lobe. सेंटर सल्कस कोणाला आणि कोणाला डिमार्केट करतो, तर हा सेंटर सल्कस आहे आणि या सेंटर सल्कसमुळे फ्रंटल लोब आणि परायटल लोब हे दोन्ही लोब जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो परायटो ऑक्सिपेटल. त्याच्या नेममध्येच येतं की कोणाला आणि कोणाला डिमार्केट करणार आहे. सो परायटो ऑक्सिपेटल इट डिमार्केट परायटल लोब अँड ऑक्सिपेटल लोब. परायटल लोब अँड ऑक्सिपेटल लोब. ओके, आणि सगळ्यात शेवटचा जो आहे लॅटरल, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिल्व्हियन सल्कस. सो दिस लॅटरल और सिल्व्हियन सल्कस. परायटो ऑक्सिपेटल लक्षात आलं का बघा, हा जो आहे तो परायटो ऑक्सिपेटल आणि परायटो ऑक्सिपेटलमुळे परायटल आणि ऑक्सिपेटल हे 2 लोब सेपरेट झाले. आणि लॅटरल किंवा सिल्व्हियन सल्कस जो आहे याच्यामुळे टेम्पोरल लोब demarcate from frontal and parietal lobe. ओके, हा जो आहे हा लॅटरल सल्कस किंवा ज्याला आपण सिल्व्हियन सल्कस असं म्हणतोय. तर हा जो लॅटरल सल्कस आहे याच्यामुळे हा टेम्पोरल लोब कोणापासून सेपरेट झाला, फ्रंटल आणि परायटल पासून सेपरेट झालेला आहे. ओके, सो तुम्हाला या पद्धतीनं 3 सल्कस लक्षात, 3 सल्साय लक्षात ठेवायचे आहेत. ही जी आहे ती सेंटर सल्कस, ही जी आहे ती परायटो ऑक्सिपेटल आणि ही या बाजूची आहे तिला म्हटलं जातं लॅटरल किंवा सिल्व्हियन सल्कस. सो हा एक फ्रंटल लोब आहे, पाठीमागे ऑक्सिपेटल लोब आहे, परायटल 2 आहेत इकडे आणि इकडे, आणि टेम्पोरल सुद्धा 2 आहेत या बाजूला आणि या बाजूला. सो या वेळी सेरेब्रम जो आहे तो या 3 सल्कायमुळे 4 लोबमध्ये डिवाइड झाला. सो मुलांना तुम्हाला 4 लोबचे नेम लक्षात ठेवायचे आहेत, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपेटल आणि टेम्पोरल. आणि सल्कायचे नेम लक्षात ठेवायचे सेंटर सल्कस ज्याच्यामुळे फ्रंटल आणि परायटल सेपरेट झाला, परायटो ऑक्सिपेटल ज्याच्यामुळे परायटल आणि ऑक्सिपेटल सेपरेट झाला, तर लॅटरल सल्कसमुळे टेम्पोरल लोब जो आहे तो फ्रंटल आणि परायटल ह्या दोघांपासून हा सेपरेट झाला. सो दिस इज अबाउट दी डिवायडेशन ऑफ सेरेब्रम इंटू 4 लोब. 4 लोबमध्ये हे डिवायडेशन. याशिवाय अजून एक गोष्ट, जर आपण सेरेब्रमचा सरफेस पाहिला बघा, सरफेस ऑफ सेरेब्रम हॅव कॉन्व्होल्युशन. सेरेब्रमचा सरफेस जो आहे तो आपल्याला असा स्मूथ पाहायला मिळत नाही, त्याच्यावरती असे कॉन्व्होल्युशन्स प्रेझेंट असतात. ओके, काही ठिकाणी उंचवटे असतात, काही ठिकाणी खोलगट भाग असतात. तर हे जे आहे याला आपण कॉन्व्होल्युशन्स असं म्हणतो. या कॉन्व्होल्युशन्समध्ये काय प्रेझेंट असतात, तर गायराय अँड सल्साय. ओके, सो गायराय आणि सल्साय प्रेझेंट असतात. यातले जे डीप ग्रू आहेत यांना गायराय असं म्हटलं जातं, जे उंचवटे आहेत त्यांना सल्साय असं म्हटलं जातं. सो गायराय आणि सल्साय सेरेब्रममध्ये प्रेझेंट असणं हे एक आपल्या सेरेब्रमची कॅरेक्टरिस्टिक आहे. सो कॉन्व्होल्युशन्समध्ये पुन्हा एकदा बघा, सल्साय आणि गायराय यावेळी आपल्याला कॉन्व्होल्युशन्स पाहायला मिळतात. या कॉन्व्होल्युशन्समुळे काय होतं, इन्क्रीजेस सरफेस एरिया.
सरफेस एरिया जो आहे त्याचा इन्क्रीज होतो. आपण याही आधी पाहिलेलं आहे. एखादी गोष्ट अशी स्मूथ सरळ असेल त्यापेक्षा या पद्धतीनं असेल तर त्याचा सरफेस एरिया जास्त असतो. ते अनवाइंड केलं तर त्याचा सरफेस एरिया मोठा होतो. इन द सेम वे सेरेब्रममध्ये सुद्धा या कॉन्व्होल्युशन्समुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो. आणि सरफेस एरिया इन्क्रीज होतो त्याच्यामुळे काय होतं, लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन कॅन बी अकोमोडेटेड. जेवढा सरफेस एरिया मोठा तेवढे जास्तीत जास्त न्यूरॉन जे आहेत ते सेरेब्रमवरती अकोमोडेट होणार आहेत आणि जेवढे न्यूरॉन जास्त तेवढा इंटेलिजन्स जास्त. इन शॉर्ट हे जे कॉन्व्होल्युशन्स आहे याचं रिलेशन आपल्या इंटेलिजन्सशी आहे. हे नीट लक्षात ठेवा. त्यातल्या डीप पार्टनं आपण सल्साय असं म्हटलेलं आहे आणि उंचवटे जे त्यांना आपण गायराय असं नेम दिलं आहे. सो सल्साय आणि गायराय प्रेझेंट असतात. ह्या कॉन्व्होल्युशन्समुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो. सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन त्यात अकोमोडेट होतात आणि जेवढ्या न्यूरॉन जास्त तेवढा इंटेलिजन्स जास्त. ओके, सो दिस इज अबाउट दी कॉन्व्होल्युशन्स. याशिवाय अजून एक फिफ्थ मेडियन लोब. आपण हे 4 लोब स्टडी केले. पहिला जो आहे तो फ्रंटल, त्यानंतर परायटल, ऑक्सिपेटल आणि टेम्पोरल, हे 4 लोब पाहिले. याशिवाय अजून एक फिफ्थ मेडियन लोब जो आहे तो प्रेझेंट असतो. मग आता हा जो फिफ्थ मेडियन लोब आहे हा काय आहे, इट इज कॉल्ड ॲज इन्सुला और इन्सुलार कॉर्टेक्स. इन्सुलार कॉर्टेक्स असंही म्हटलं जातं या फिफ्थ मेडियन लोबला. आणि इज फोल्डेड डीप विदिन, फोल्डेड डीप विदिन लॅटरल सल्कस. ओके, सो लॅटरल सल्कस जे आहे या बाजूचं जे लॅटरल सल्कस आपण बघितलं होतं सिल्व्हियन सल्कस, तर त्या सल्कसमध्ये हा जो फिफ्थ मेडियन लोब आहे तो डीपली फोल्ड झालेला असतो. ओके, तर ह्या वेळी सेरेब्रमचे तुम्हाला हे 4 लोब तयार होण्यासाठी असणारे 3 सल्साय आणि याशिवाय कॉन्व्होल्युशन्स, हे जे मेन पॉईंट मी आत्ता सांगितले हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लास्ट पॉईंट एकदा रिपीट करते. फिफ्थ मेडियन लोब, हा जो फिफ्थ मेडियन लोब आहे याला इन्सुला किंवा इन्सुलार कॉर्टेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जो इन्सुलार कॉर्टेक्स आहे तो लॅटरल सर्कसमध्ये आत डीपली फोल्डेड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो फिफ्थ मेडियन लोब आहे याचं फंक्शन काय असतं, तर आपला सेन्स असतील किंवा इमोशनल व्हॅलन्स जे आहे, किती प्रमाणात इमोशन्स रिलेटेड आहेत याशी रिलेटेड हा फंक्शन कॅरी आउट करतो. सो दिस इज अबाउट दी सेरेब्रम. सो आपण सेरेब्रम स्ट्रक्चरली कंप्लीट केलेलं आहे. त्याचे स्ट्रक्चरल पॉईंट डिटेल्स आपण पाहिले आणि त्याआधी ऑल्फॅक्टरी लोब आपण स्टडी केला. ओके, सो ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रम. यानंतर नेक्स्ट आपण याचे फंक्शन्स पाहणार आहोत. फंक्शन स्टार्ट करण्याआधी तुमच्या बुकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघा कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, डू यू नो असे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्यातसुद्धा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करायची आहे. तरी त्यात जे काही इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला एकदा इथे सांगते. सो बघा, ओके, सो डू यू नोचे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्या बॉक्सेसमध्ये ब्लड ब्रेन बॅरियर, CSF बद्दल एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आणि कॉर्पस कॅलोझम हा जो बँड 2 राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर कनेक्ट करणाराला जो थिक बँड आहे त्या बँडला आपण कॉर्पस कॅलोझम असं म्हणतो. तर तो कॉर्पस कॅलोझम त्याची इन्फॉर्मेशन दिली. सो फर्स्ट ब्लड ब्रेन बॅरियर. सो हा जो बॅरियर आहे ब्लड आणि ब्रेन याच्यामधला बॅरियर आहे की ज्या बॅरियरमुळे ब्लडमधल्या सगळ्या गोष्टी ब्रेनमध्ये एंटर करू शकत नाहीत. पर्टिक्युलरली पॅसेज ऑफ आयन्स, वेगवेगळे आयन्स असतील किंवा लार्ज मॉलिक्यूल जे आहेत ते त्या बॅरियरमुळे ब्रेनमध्ये एंटर करत नाहीत. ओके, आणि हा जो बॅरियर आहे किंवा हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये एंडोथेलियल सेल अलॉंग विथ ॲस्ट्रोसाइट, आपल्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत त्याच्या लायनिंगच्या ज्या सेल आहेत त्यांना एंडोथेलियल सेल म्हटलेलं आहे. आणि ॲस्ट्रोसाइट ग्लियल सेल आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर ती ग्लियल सेल आणि या एंडोथेलियल सेल ह्या दोन्ही मिळून हे फंक्शन जे आहे ते कॅरी आउट करतात. सो ब्लड ब्रेन बॅरियर लक्षात आला का बघा, ब्लड आणि ब्रेनमध्ये असणारा बॅरियर की ज्याच्यामुळे ब्लडमधले आयन्स आणि लार्ज मॉलिक्यूल ब्रेनमध्ये एंटर करत नाहीत. आणि याच्यामध्ये मेनली एंडोथेलियल सेल्स ऑफ कॅपिलरी वॉल आणि ॲस्ट्रोसाइट या गिलियल सेल यांच्या ॲस्ट्रोसाइटच्या मदतीनं एंडोथेलियल सेल हे फंक्शन कॅरी आउट करतात.
नेक्स्ट CSF आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आपल्या ब्रेनच्या व्हेंट्रिकलमध्ये, स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅनॉलमध्ये किंवा सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. तर हे CSF कंटिन्युअसली सिक्रेट होतं. कोराइड प्लेक्सेस सिक्रेट करतात ब्रेनमध्ये, पाय मॅटर सिक्रेट करतो. तर हे जे सिक्रेशन आहे ते कंटिन्युअस सुरू असतं आणि सायमल्टेनियसली ते ड्रेनसुद्धा होतं, ड्रेन आउट ऑफ दी ब्रेन. ब्रेनच्या बाहेर त्याला ब्लडमध्ये ड्रेनसुद्धा केलं जातं. सो कंटिन्यू सिक्रेट झालं आहे आणि ते ब्रेनमध्येच राहिलं, त्या कॅव्हिटीजमध्ये राहिलं तर आतलं प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, जे प्रेशर ब्रेन टॉलरेट करू शकणार नाही. सो ते सिक्रेटही होतं आहे आणि नंतर ते ब्रेनच्या बाहेर रिलीजसुद्धा केलं जातं. ब्रेनच्या बाहेर इन शॉर्ट जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये ते फ्लुइड, ते CSF रिलीज केलं जातं. नेक्स्ट बघा, आपला जो काही नर्वस टिश्यू आहे यात कुठेही लिम्फॅटिक व्हेसल प्रेझेंट नसतात, लिम्फॅटिक सिस्टीम त्या ठिकाणी नाही आहे. सो लिम्फचं फंक्शन काय आहे आपल्याला माहिती आहे. तर ते फंक्शन जे आहे ते बॅक्टेरिया असतील टिश्यूमध्ये तर त्यांना किल करणं. तर ही सिस्टीम आपल्या नर्वस टिश्यूमध्ये प्रेझेंट नाही. तर ते टिश्यू फ्लुइडच्या ऐवजी या ठिकाणी CSF जे आहे ते फंक्शन कॅरी आउट करणार आहे. कॉर्पस कॅलोझम आपण पाहिलं की दोन सेरेब्रल हेमिस्फिअरला कनेक्ट करणारा एक थिक बँड आहे नर्व फायबरचा, ज्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हटलं जातं. तर हा जो कॉर्पस कॅलोझम आहे हे मॅमेलियन बोनचं कॅरेक्टरिस्टिक आहे, मॅमेलियन ब्रेनचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मॅमेलियन ब्रेनमध्ये कॅरेक्टरिस्टिकली हा पाहायला मिळतो. नेक्स्ट, आपल्या ब्रेनमधली ही लार्जेस्ट कमिशर आहे जी दोन हेमिस्फिअरना कनेक्ट करते. नेक्स्ट, कॉर्पस कॅलोझम जो आहे, समजा हा सेरेब्रम असेल तर तुम्हाला डायग्राममध्ये या पद्धतीनं असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. तर हे जे आहे ते कॉर्पस कॅलोझम आहे. तर कॉर्पस कॅलोझम याला अँटेरियर साईडला आणि पोस्टेरियर साईडला फोल्ड आहेत. तर हा जो अँटेरियर फोल्ड आहे त्याला जेनू असं म्हटलं जातं आणि हा जो पोस्टेरियर फोल्ड आहे याला स्प्लेनियम असं म्हटलं जातं. सो बघा, जेनू आणि स्प्लेनियम हे कोणाचे पार्ट आहेत, कॉर्पस कॅलोझमचे. सो ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथं दिलेली. सो सगळ्यांनी हे एक्स्ट्राचे पॉईंट जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रम हे दोन स्ट्रक्चर डिटेल स्टडी केले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेरेब्रमचे फंक्शन आणि फोरब्रेनचा राहिलेला तिसरा पार्ट दॅट इज डायनसेफॅलॉन आपण स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.